मुंबईत असेल, दिल्लीत असेल, लखनौ असेल, सगळं देशभर या रस्त्यावर उतरलेल्या होत्या। त्याचं कारण आपल्याला कल्पना आहे की काँग्रेसने जे महिला आरक्षणाचं बिल होतं त्याच्या विरोधात मतदान केलं, आपल्या मित्रपक्षांना करायला लावलं आणि त्यामुळे हे बिल त्यांनी पास होऊ दिलं नाही आणि म्हणून महिलांमध्ये मोठा आक्रोश होता, संताप होता आणि म्हणून हजारो महिला काल रस्त्यावर उतरलेल्या होत्या आणि अशाच मोर्चाचं आयोजन नियोजन या ठिकाणी वरळीला सुद्धा झालेलं होतं आणि मोर्चा सुरू असताना कारण हजारो महिला त्या मोर्चामध्ये होत्या, ट्रॅफिकची कोंडी झालेली होती, हे खरं आहे। आता मोर्चा निघाल्यावर अनेक मोर्चे या ठिकाणी निघत असतात, सगळ्याच पक्षांचे निघत असतात, त्यावेळेला थोडीफार प्रमाणात कोंडी होत असते, हे मान्यच करावं लागेल। पण काल मोर्चा निघाला असताना आमच्या एक भगिनी, एक महिला त्या ठिकाणी आल्यात आणि त्यांनी खूपच संताप आपला व्यक्त केला। त्या फारच चिडलेल्या होत्या आणि वाटेल तसं खरं म्हणजे त्या बोलत होत्या, तरी तसं बोलायला नको होतं। तिथं त्यांनी काय सांगितलं, पोलिसांना कंप्लेंट द्यायची होती, मी त्या ठिकाणी होतो, बाईट देत होतो आपल्यासमोर, तिथेही त्या आल्यात, तुम्ही असं कसं करू शकता, तुम्ही रस्ते बंद कसे करू शकतात, म्हणजे आता मी सांगू शकत नाही अशा भाषेमध्ये त्या बोलत होत्या। तुम्ही ग्राउंडवर जा, आतमध्ये रस्त्यावर उतरता बिलकुल कामा नये आणि पोलिसांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांची ते फार म्हणजे जे नको त्या भाषेमध्ये बोलायला लागल्यात, त्यामुळे पोलिसही महिला पोलिसही त्या ठिकाणी आल्या होत्या, पण तो आम्ही अतिशय संयमाची भूमिका घेतली। मी त्यांना सांगितलं की 10-15 मिनिटांमध्ये आम्ही रस्ता क्लिअर करतोय, आम्ही पुढे निघून जाऊ, पण त्या अजिबात ऐकायला तयार नव्हत्या। त्या सगळ्या ओघात त्यांनी एक पाण्याची बाटली उचलली, ती फेकून मारली कुठेतरी महिलांच्या मोर्चावर, हे आपण चित्रीकरण बघितलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा खूपच संताप चाललेला होता। आम्ही त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला। पोलीस भगिनी आमच्या महिला होत्या, अधिकारी त्यांनाही सांगितलं की ठीक आहे, त्यांना चिडू द्या, काही बोलू नका। आमच्या भगिनी काही संतप्त झालेल्या होत्या, त्यांनाही आम्ही सांगितलं की जाऊ द्या, बोलू द्या, त्यांना काय बोलायचं असेल ते, आणि 10-15 मिनिटांमध्ये मग त्या तिथून निघून गेल्यात। एवढाच तो त्या ठिकाणी जो प्रकार झालेला आहे। पण मोर्चा जो निघाला होता तो महिलांसाठीच निघाला होता, खरं म्हणजे महिलांच्या आरक्षणाच्या संदर्भातलाच तो मोर्चा होता, बिलाच्या संदर्भातलाच तो मोर्चा होता आणि पण त्यांचा राग संताप हा खूपच अनावर झालेला होता आणि म्हणून त्या त्याबद्दल बोलत होत्या। पण यापुढे निश्चित आम्ही अशी काळजी घेऊ। मोर्चा असला, आंदोलन असले की असे प्रकार नेहमी घडत असते याची आपल्या सर्वांना कल्पना आहे, पण पुन्हा मी सांगेल की पुढच्या वेळी आम्ही या संदर्भामध्ये अधिक काळजी घेऊ। पण त्या ज्या बोलल्यात मला वाटतं ते काही फार संसदीय भाषेत नव्हत्या, त्यांनी सुद्धा ठीक आहे, त्यांचा म्हणणं होतं, त्यांचा राग होता, ते त्यांनी वेगळ्या भाषेने ते मांडू शकले असत्या, तक्रारही करू शकले असत्या पोलिसांकडे, पण पोलिसांनीच आम्हाला परवानगी दिलेली होती, आम्ही रितसर परवानगी घेतलेली होती, रूटही आम्ही दिलेला होता। त्यामुळे मला असं वाटतं की काल थोडा त्रास लोकांनी त्या ठिकाणी झालेला असेल, झालेला आहे, आम्ही मान्य करतो, पण प्रत्येक मोर्चामध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये तो होत असतो, हेही खरं आहे। पोलिसांचं नियोजन चुकलं का? कारण एवढ्या पीक आवरला पोलिसांनी रस्ता बंद करणं अगदी शाळेपासून सुरू आहे, त्यामुळे नाही, मला असं वाटतं की संध्याकाळची वेळ होती, 5:30 वाजता आमचा मोर्चा निघाला त्या ठिकाणी आणि मोर्चा मात्र काही रात्री तर निघू शकणार नाही आणि मोर्चाचा मार्ग ठरलेला होता, परवानगी मी मागितलेली होती, त्यामुळे मला असं वाटतं नियोजन वगैरे कुठेही चुकलेलं नाही। पण तर एखादी भगिनी आमची येऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीने बोलते, कुठेतरी बाटली फेकून मारते मोर्चावर, तर हेही काही योग्य नाही। तो मोर्चा सुद्धा महिलांचाच होता, महिलांच्या आरक्षणासाठीच होता, महिलांच्या हक्कासाठीच तो मोर्चा होता। पण मला असं वाटतं की त्यांचा राग फारच अनावर झालेला होता, त्यांचा संताप फार अनावर झालेला होता, पण त्या काही असंसदीय भाषेमध्ये बोलत होत्या, हे काही योग्य नव्हतं। नाही, बरोबर आहे ना, मी सांगितलं ना आधी की असे मोर्चे असले की ट्रॅफिक जाम होतात, लोकांना त्रास होतो, त्याचाही त्रागा वाढतो, हे खरं आहे, या बाबतीत कोणाला आम्हाला ते अमान्यच नाहीये, मान्यच आहे। पण आता शेवटी महिलांच्या हक्कासाठी हा मोर्चा होता। असे मोर्चे आपण बघतायत मुंबईमध्ये, शहरामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये सतत निघत असतात। आंदोलनं केवढी मोठी होतात तर आपल्याला माहिती आहे काय काय त्यावेळेला होतं म्हणून, आणि म्हणून मग अशा पद्धतीने तुम्ही तक्रार करू शकल्या असत्या, पोलिसांकडे केली असती, थोडा सौम्य भाषेमध्ये सुद्धा तुम्हाला राग त्या ठिकाणी व्यक्त करता आला असता। पण त्या ज्या भाषेत बोलत होत्या, त्यांनी जी बाटली फेकून मारली, ते काही फार मला वाटतं संयुक्तिक नव्हतं। सर, हिंदी में ये सवाल ये है कि जो जन आक्रोश मोर्चा कल आपने आयोजन किया तो विपक्ष ने मंजूर नहीं किया, उनके खिलाफ आपका जन आक्रोश हुआ, लेकिन जो महिला घंटे भर से रुकी रही थी, घूमी रही थी ट्रैफिक में, अगर उसका जन आक्रोश दिख रहा है तो उसमें गलत क्या आप गलत कैसे? मैं गलत नहीं कहूँगा, कल महिलाओं का जन आक्रोश मोर्चा था, महिला बिल पास न होने के कारण कांग्रेस के खिलाफ महिलाओं ने इसका आयोजन किया था और हजारों की संख्या में
हमारी बहनें महिला उस मोर्चा में शामिल भी थी। लेकिन देखा रोड पे जब हम चलते हैं, मोर्चा कहाँ से कहाँ हमको वर्ली तक लाना था, तो रोड तो ब्लॉक हो गई। थोड़ी तकलीफ तो होती है अभी हर आंदोलन में। अभी आप इतने बड़े बड़े आंदोलन हैं, कितने कितने दिन के आंदोलन चले, पूरे हाईवे जाम हो जाते हैं, लोगों को 2-2 3 दिन रुकना पड़ता है। तो सारी बातें गलत है, मैं ये नहीं कहूँगा उसका समर्थन करूंगा, लेकिन अभी थोड़ी देर के लिए लोगों को तकलीफ हुई, ट्रैफिक भी जाम हुई, ये बात सही है। लेकिन इसका मतलब इतनी असंसदीय भाषा में आप बोलोगे, वहाँ की इतना किसी को भी कुछ भी बोलोगे। मुझे बोला तो ठीक है, लेकिन पुलिस के बारे में भी बहुत गलत टिप्पणी उन्होंने वहाँ पर की। रास्ते पे बॉटल पड़ी थी, वो फेंक के मोर्चा में, वो उठा के मोर्चा में फेंक कर उन्होंने मारी। तो ये भी कोई सही बात नहीं थी। मतलब ये भी बात मुझे लगता है, ये कहते उनका संताप व्यक्त करना मैं गलत नहीं कहूँगा। उनको देरी हो गई, परेशानी हो गई, उनको स्कूल में जाना था, मैं बिल्कुल ये बात को मानता हूँ। लेकिन इसके लिए आप पुलिस में कंप्लेंट कर सकते थे। और इस मोर्चा की परमिशन तो हमने पहले से ही लेके रखी थी। हर जाओ, जहाँ भी हो, कोई भी पार्टी का मोर्चा हो, कोई भी संस्था, कोई किसी का भी मोर्चा हो, तो उसकी परमिशन तो ली जाती है। हमने भी कल की परमिशन ली थी, रूट भी हमने दिया था, उस रूट से हम जा रहे थे। लेकिन वहाँ ट्रैफिक जाम होने से या एक साइड बंद होने से उनको परेशानी हुई, ये मैं मानता हूँ। लेकिन परेशानी या जो गुस्सा जो उन्होंने वहाँ पे व्यक्त किया, तो उसका भी कोई एक तरीका होता है। मुझे लगता है बहुत गलत भाषा में उन्होंने टिप्पणी की। फिर भी हमने कहा है कि मैंने उनको समझाया कि 10 मिनट में हम लोग क्लियर कर देंगे रास्ता, और अगले टाइम हम ध्यान रखेंगे। मैंने ऐसे भी उनसे कहा, मैंने उनको सॉरी भी कहा कि 10 मिनट दीजिए, हम लोग क्लियर कर देंगे। लेकिन उन्होंने बहुत, मुझे लगता है, गुस्से में वो थी। नेचुरली है, मैं ये भी नहीं कहूँगा, लेकिन जो बयान उन्होंने किया है वहाँ पे, जिस भाषा का उपयोग किया है, वो मुझे लगता है गलत है। सर, आपने जिस तरह से बताया, मेरा सवाल ये है कि एक तो टाइमिंग को लेकर सवाल हो रहा है, क्योंकि पीक आवर्स होते हैं, वर्किंग डे था उस दिन, 6 बजे आपने मोर्चा निकाला, वो भी बल्ली वाले इलाके में जहां बहुत ज्यादा कंजेस्टेड इलाका है। वीआईपी कल्चर का नाम लिया जा रहा है कि वीआईपी कल्चर है जिसका फायदा उठाया जा रहा है, चूंकि आप मंत्री हैं, आप सत्ता में हैं, और पुलिस वाले भी आपका साथ दे रहे थे, ऐसा आरोप नहीं, कोई साथ नहीं। महिलाओं, मतलब पुलिस ने उनके साथ में कोई जास्ती नहीं की। मैंने पुलिस को भी कहा, कोई 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 उनको कुछ रोकना नहीं है। हमारी महिला भी थोड़ी गुस्सा हो गई कि जिस भाषा का प्रयोग करी थी, उससे महिला भी हमारी गुस्सा हो गई थी कि आपके लिए, महिलाओं के लिए हमने आंदोलन किया है। तो मैंने उनको भी समझाया, हमारे बाकी मेरे सहयोगी थे, उन्होंने भी समझाया कि भाई चलो ठीक है, उनका गुस्सा जायज है, हम कुछ ना बोले। पुलिस को भी कहा, महिला पुलिस भी थी वहाँ पर, हमने कहा आप कुछ नहीं बोलेंगे। हमने ये भी कहा है वहाँ पे, हमने पूरा शांति से ही उनको हम वहाँ पर लिया है। लेकिन उनका गुस्सा बहुत था, और उस गुस्से में वो बहुत कुछ ज्यादा ही बोल के गई, ये भी बात सही है। लेकिन सवाल ये है कि अगर वो महिला अगर खड़ी थी, वो अकेली महिला नहीं है, वहाँ पर कई लोग ट्रैफिक जाम में फंसे थे। क्या उन सारे लोगों से आप माफी नहीं मांगना चाहेंगे जो अगर उन्होंने गुस्सा नहीं जाहिर किया, लेकिन तकलीफ उन्होंने भी वहाँ? मैंने कहा है कि भाई चलो, आपको तकलीफ हुई, मोर्चा और निकलता है, कोई आंदोलन होता है, तो आपने क्या आंदोलन आज ही देखा है क्या? आपने कितने बड़े आंदोलन देखे? पूरे हाईवे 50-50 किलोमीटर जाम देखे आपने? कोई भी आंदोलन हो, किसी भी समाज का हो, कोई संगठन का हो,